अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 5वे समकालीन भारत, त्यामध्ये सुशासन ही संकल्पना पाहत आहोत. याचा अभ्यास करत असताना अगोदरच्या तासाला आपण यातला बराच भाग त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे. सुशासनाची विविध मूल्ये किंवा तत्वे पाहत असताना यातली तत्वे किंवा मूल्ये 8 आहेत, त्यातील आपण 7 अभ्यासलेली आहेत. पुन्हा एकदा मुद्दे सांगतो. सुशासनाची विविध मूल्ये किंवा त्यालाच आपण तत्वे असे म्हणतो, ते पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. आकडा 1 सहभागात्मक, आकडा 2 कायद्याचे राज्य, आकडा 3 पारदर्शकता, आकडा 4 प्रतिसादात्मक, आकडा 5 सहमतीदर्शक, आकडा 6 समता व समावेशकता, आकडा 7 परिणामकारकता आणि कार्यक्षमता. इथपर्यंत आपण मुद्दे पाहिलेले आहेत. आजच्या तासाला आपण यातलं शेवटचं मूल्य किंवा तत्व पाहणार आहोत, आणि ते म्हणजे उत्तरदायित्व. उत्तरदायित्व या मुद्द्याचा अभ्यास करत असताना सुशासनामध्ये उत्तरदायित्व ही संकल्पना महत्त्वाची मानली जाते. मग उत्तरदायित्व म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीविषयी आपली असणारी जबाबदारी म्हणजे उत्तरदायित्व होय. एखाद्या गोष्टीविषयी आपली असणारी जबाबदारी म्हणजे उत्तरदायित्व होय. उत्तरदायित्व याचा अभ्यास करत असताना शासकीय संस्था असतील, खाजगी क्षेत्रातील कंपन्या असतील, समाजामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था असतील, यांना जनता व आपले जे काही भागधारक आहेत यांच्याप्रती जबाबदारीने वागणे महत्त्वाचे आहे. कोणतीही संस्था असेल, या संस्थेने जनता आणि त्यांचे जे काही सभासद आहेत, भागधारक आहेत, यांच्याबरोबर वागत असताना, बोलत असताना, निर्णय घेत असताना जबाबदारीने वागणे महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये मग काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. निर्णय कोण घेते, कार्यवाही कोण करते, घेतलेले निर्णय संस्थेअंतर्गत घेतले का बाह्य घटकांनी घेतले, या सर्व गोष्टी करत असताना याला नेमकं जबाबदार कोण आहे हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. कारण कोणतीही संस्था ही काम करत असताना त्या संस्थेशी संबंधित घटक देखील इतर असतात, याचा विसर त्या ठिकाणी कोणत्याही कंपनीला त्या ठिकाणी पडता कामा नये. मग ती शासकीय संस्था असेल, खाजगी क्षेत्रातील कंपनी असेल, कारण त्याच्याशी इतर व्यक्तीसुद्धा संबंधित असतात. या गोष्टीकडे अशा घटकांनी पाहणे महत्त्वाचे आहे. म्हणजे याच्यामध्ये जबाबदारी महत्त्वाची ठरते. म्हणजेच कोणताही निर्णय घेत असताना किंवा त्याची अंमलबजावणी करत असताना यामध्ये त्या संस्थेचा सहभाग हा फार महत्त्वाचा ठरतो किंवा असतो. कोणतीही जबाबदारी पार पाडत असताना त्यामध्ये पारदर्शकता आणणे, म्हणजेच कोणावरही अन्याय होणार नाही याकडे संस्थेने लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणजेच कोणताही निर्णय घेत असताना किंवा अंमलबजावणी करत असताना यातून कोणालाही त्रास होणार नाही, कोणावरही अन्याय होणार नाही, याकडे प्रत्येक संस्थेने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तसेच तेथे कायद्याचे राज्यसुद्धा असावे. म्हणजेच त्या ठिकाणी कायद्यासमोर सर्व व्यक्ती समानही मानल्या जाव्यात. तर अशा पद्धतीने बघा, आपणाला सुशासनाचे वेगवेगळे त्या ठिकाणी पैलू आपणाला सांगता येणार आहेत, की जे आपण 8 मुद्द्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि शेवटचा मुद्दा आपण उत्तरदायित्व हा या ठिकाणी अभ्यासलेला आहे. याच्यानंतर भारतातील नागरिक केंद्री प्रशासन
किंवा त्यालाच आपल्याला म्हणता येईल सुशासनासाठी पुढाकार आणि भारतातील नागरिक केंद्री प्रशासन. नागरिक केंद्री म्हणजे काय, तर थोडक्यामध्ये नागरिकांच्यासाठी तयार केलेले शासन. नागरिकांसाठी तयार केलेले शासन म्हणजे त्या ठिकाणी नागरिक केंद्री प्रशासन, नागरिक केंद्री प्रशासन असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येणार आहे. मग याच्यामध्ये भारताचा समाजवादी व कल्याणकारी विकासाचा आराखडा. तर याच्यामध्ये पहिला मुद्दा बघत असताना भारताचा समाजवादी व कल्याणकारी विकासाचा आराखडा हा मुद्दा पाहत असताना त्या ठिकाणी जे काही असणार आहे समाजाचेच असणार आहे, त्याच्यावर शासनाची पूर्णपणे मालकी असणार आहे असा अर्थ समाजवादी या शब्दातून त्या ठिकाणी व्यक्त होतो. त्याच्यानंतर कल्याणकारी विकासाचा आराखडा हा भाग पाहत असताना भारताने कल्याणकारी राज्याची संकल्पना त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. म्हणजेच त्या ठिकाणी सर्वांच्या सर्व गरजा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. मग प्राथमिक गरजा की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या गरजा पूर्ण होतील. म्हणजेच भारताचा समाजवादी व कल्याणकारी विकासाचा आराखडा याचा विचार करत असताना आपल्याला हे सांगता येणार आहे. साधारणपणे आपण भारताचा जर विचार केला तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले. जसे की आपण आत्ताच पाहिला हा मुद्दा, समाजवादी आणि कल्याणकारी विकासाचे धोरण. म्हणजेच विकासाभिमुख प्रशासनाचा भर जरी लोक सहभागावर असला तरी नियमित प्रयत्न करून सुद्धा आणि वेगवेगळे कार्यक्रम घेऊन सुद्धा प्रशासकीय प्रक्रियेमध्ये जनतेचा पाहिजे तेवढा सहभाग मिळवता आलेला नाही. जरी भारत सरकारने नागरिक केंद्री प्रशासन बनवण्याचा प्रयत्न केला, भारताचा समाजवादी व कल्याणकारी विकासाचा आराखडा जरी असला तरीसुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने वेगवेगळे कार्यक्रम आखले, वेगवेगळी धोरणे जनतेसाठी राबवली. परंतु आपण जर बघितले किती जरी विकासाभिमुख प्रशासन बनवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा अशा कार्यक्रमांमध्ये जनतेचा पाहिजे तेवढा सहभाग त्या ठिकाणी मिळवता आलेला नाही. म्हणजे जनता त्याच्यामध्ये सहभागी झालेली नाही. त्याच्यानंतर भारत सरकारचे सार्वजनिक, कार्मिक, लोक तक्रार आणि पेन्शन मंत्रालय या मुद्द्याचा विचार करत असताना भारत सरकारच्या कार्मिक, लोकतक्रार आणि पेन्शन मंत्रालयाअंतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि लोकतक्रार विभाग भारतातील प्रशासकीय सुधारणांकडे लक्ष देते. त्यांची काही उद्दिष्टे आहेत ती आपल्याला 3 मुद्द्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगता येणार आहे. या ठिकाणी आपण घेतलेली नाहीत, परंतु ते 3 उद्दिष्टे कोणती आहेत ती तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. म्हणजेच भारत सरकारच्या कार्मिक, लोकतक्रार आणि पेन्शन मंत्रालयाअंतर्गत त्या ठिकाणी प्रशासकीय सुधारणा आणि लोकतक्रार विभाग या विभागांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भारतातील प्रशासकीय सुधारणांकडे लक्ष देते. त्याच्यामध्ये त्यांची काही उद्दिष्टे आहेत की जी उद्दिष्टे आपल्याला 3 मुद्द्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगता येतील. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल शासनाची धोरणे, संरचना, प्रक्रियांमध्ये सुधारणांना चालना देणे. शासनाची जी काही धोरणे असतील, शासनाचे जे काही निर्णय असतील, धोरणे आखत असताना, निर्णय घेत असताना देशातील सर्व घटकांना किंवा सर्व घटकांचा विचार करून त्या ठिकाणी धोरणे आखली जातात किंवा निर्णय घेतले जातात. म्हणजेच पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की शासनाची धोरणे, संरचना, प्रक्रियांमध्ये सुधारणांना चालना देणे, त्या ठिकाणी सुधारणा घडवून आणणे. आकडा 2 आपल्याला सांगता येईल तक्रार निवारणावर भर देऊन नागरिक केंद्रित प्रशासनास प्रोत्साहन देणे. नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी दूर करून नागरिक केंद्री प्रशासनास प्रोत्साहन देणे. आणि यातला शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येईल ई प्रशासनामध्ये
नाविन्यपूर्ण सुधारणा घडवून आणणे. ई गव्हर्नन्समध्ये, ई प्रशासनामध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो, ई गव्हर्नन्समध्ये नाविन्यपूर्ण सुधारणा घडवून आणणे. म्हणजेच त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीचा त्या ठिकाणी वापर करणे. जी काही कार्यालये आहेत, या कार्यालयामध्ये काम करत असताना पूर्वीच्या पद्धतीने काम न करता त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण बदल घडवून आणणे हे आपल्याला सांगता येणार आहे. त्याच्यानंतर बघा, याच्यातला आणखी एक मुद्दा आपल्याला सांगता येईल, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची नेमणूक. मग साधारणपणे पहिला प्रशासकीय आयोग कशासाठी नेमण्यात आलेला होता? प्रशासनामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी. तर पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग 1966 मध्ये त्या ठिकाणी या आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. मग दुसऱ्या प्रशासकीय आयोगाची नेमणूक केव्हा करण्यात आली? तर दुसऱ्या प्रशासकीय आयोगाची नेमणूक 31 ऑगस्ट 2005 मध्ये त्या ठिकाणी करण्यात आली. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची स्थापना किंवा निर्मिती 31 ऑगस्ट 2005 मध्ये त्या ठिकाणी करण्यात आली. मग त्याचे सभापती वीरप्पा मोईली हे होते. मग दुसऱ्या प्रशासकीय आयोगाची नेमणूक कशासाठी करण्यात आलेली होती? तर दुसऱ्या प्रशासकीय आयोगाची नेमणूक साधारणपणे भारतातील लोक प्रशासनाच्या व्यवस्थेत परिपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी करण्यात आलेली होती. दुसऱ्या प्रशासकीय आयोगाची नेमणूक भारतातील लोक प्रशासनाच्या व्यवस्थेत परिपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी करण्यात आली होती. हा जो काही आयोग आहे, दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग हा जो आहे, हा आयोग शासनाच्या सर्व पातळ्यांवर पुढाकार घेणारे, प्रतिसाद देणारे, उत्तरदायी, टिकाऊ आणि कार्यक्षम असे प्रशासन देशभरामध्ये असावे याकरता उपाययोजना सुचवेल. म्हणजेच हा जो आयोग आहे, हा आयोग याची नेमणूक किंवा याची स्थापना नेमकी कशासाठी करण्यात आली ते सुद्धा यातून आणखी स्पष्ट होण्यासाठी मदत होत आहे. म्हणजेच दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग हा आयोग शासनाच्या सर्व पातळ्यांवर पुढाकार घेणारे, प्रतिसाद देणारे, उत्तरदायी, टिकाऊ आणि कार्यक्षम असे प्रशासन देशभरामध्ये असावे याकरता उपाययोजना सुचवेल अशी अपेक्षा होती. म्हणजेच लोकप्रशासन की ज्याच्या माध्यमातून जनतेची कामेही केली जातात. कारण आपण पाहिलं की शासन संस्थेपेक्षा प्रशासन ही संकल्पना व्यापक स्वरूपाची आहे. मग लोकप्रशासनाचा विचार करत असताना लोकप्रशासन या आयोगाच्या माध्यमातून अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न भारत सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे. मग नागरिक केंद्रीय प्रशासन हे आयोगाच्या प्रमुख कार्यांपैकी एक महत्त्वाचे कार्य होते. नागरिक केंद्रीय प्रशासन हे आयोगाच्या प्रमुख कार्यांपैकी एक महत्त्वाचे कार्य होते. म्हणजे या आयोगाची निर्मिती करत असताना नागरिक हा केंद्रबिंदू ठेवलेला आहे. माणसाला म्हणजेच जनतेला, म्हणजेच नागरिकाला जास्तीत जास्त समाधान कशा पद्धतीने देता येईल, जास्तीत जास्त कामे लोकप्रशासनाच्या माध्यमातून कशा पद्धतीने करता येतील याच्यावर या आयोगाचा त्या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. म्हणजेच नागरिक केंद्रीय प्रशासन हे आयोगाच्या प्रमुख कार्यांपैकी एक महत्त्वाचे कार्य होते. मग साधारणपणे नागरिक केंद्रीय प्रशासन म्हणजे नागरिकांच्यासाठी तयार केलेले प्रशासन होय. नागरिक केंद्रीय प्रशासन म्हणजे नागरिकांच्यासाठी तयार केलेले प्रशासन होय असे आपणाला त्या ठिकाणी सांगता येणार आहे. मग साधारणपणे याच्यानंतरचा बघा मुद्दा आहे, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची नेमकी भूमिका काय? दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची भूमिका काय आहे? तर साधारणपणे आपण 7 मुद्द्यांच्या माध्यमातून
दुसऱ्या प्रशासकीय आयोगाची भूमिका त्या ठिकाणी पाहणार आहोत 7 मुद्द्यांच्या माध्यमातून. तर पहिला मुद्दा आहे बघा, प्रशासन हे सहभागास प्रवृत्त करणारे आणि पारदर्शक असावे. पहिला मुद्दा आपल्याला काय सांगता येईल, प्रशासन हे कसे असावे, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग व्हावा, लोकांनी सहभागी व्हावे म्हणून सहभागास प्रवृत्त करणारे व पारदर्शक असावे. म्हणजेच लोकांचा सहभाग असावा आणि लोकांची कामे चांगल्या पद्धतीने व्हावी, ही एक भूमिका आहे पहिली. आकडा 2 आपल्याला सांगता येईल, प्रशासन हे परिणामकारक, कार्यक्षम आणि नागरिकांना प्रतिसाद देणारे असावे. प्रशासन हे कसे असावे, तर प्रशासन हे परिणामकारक असावे, तसेच ते कार्यक्षम असावे आणि नागरिकांना प्रतिसाद देणारे असावे. म्हणजेच कोणत्याही कार्यालयामध्ये आपण आपले काम करण्यासाठी गेल्यावर त्या ठिकाणी आपणाला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळणे महत्त्वाचे आहे. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल, नागरिकांना सेवा देण्याचा गुण हा त्यांच्यामध्ये असावा. प्रशासन कसे असावे, तर ते प्रशासन नागरिकांच्यासाठीच आहे असा भाव त्या ठिकाणी त्यातून व्यक्त होणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच नागरिकांना सेवा देण्याचा गुण त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी असावा. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला सांगता येईल, शासकीय संस्था या जनतेप्रती उत्तरदायी असायला हव्यात. ज्या काही शासकीय संस्था आहेत, कोणतीही संस्था घ्या, वेगवेगळ्या संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इतर संस्था असतील, तर या ज्या काही शासकीय संस्था आहेत जनतेप्रती उत्तरदायी असायला हव्यात. म्हणजेच जनतेची कामे करणे हे आपले कर्तव्य आहे किंवा ती आपली जबाबदारी आहे, अशा पद्धतीने त्यांनी काम करणे महत्त्वाचे आहे. कारण ते आपली जनतेचे काम करणे ही आपली जबाबदारी आहे असा भाव त्यांच्याप्रती असणे महत्त्वाचे आहे. पाचवा मुद्दा आपल्याला सांगता येईल, राज्य संस्थेच्या प्राथमिक कामांपैकी एक काम म्हणजे लोककल्याण साधने होय. आकडा 5, राज्य संस्थेची जी काही वेगवेगळी कामे असतात, सर्वच प्रकारची कामे, राज्य संस्थेची जी कामे असतात, ही कामे कोण करते? वास्तविक पाहता राज्य संस्था ही अमूर्त स्वरूपाची संकल्पना आहे आणि शासन संस्था ही त्याचे मूर्त स्वरूप आहे. मग राज्य संस्थेची जी काही कामे असतात, ही कामे प्रत्यक्षामध्ये पार पाडण्याचे काम कोण करते? तर शासन संस्था करते. आपण पाहिले की राज्य संस्थेमध्ये सर्वांचा सहभाग होतो, परंतु शासन संस्थेमध्ये काही ठराविक लोकांचा सहभाग होतो. तर राज्य संस्थेची जी काही कामे असतात, सर्वच प्रकारची कामे राज्य संस्था पार पाडते आणि जनता त्याच्यासाठीच शासन संस्थेला निवडून देते, प्रतिनिधी निवडून देते आणि ज्यांना बहुमत प्राप्त होते त्यांचं सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात येतं, त्यांचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी तयार होते आणि आपण त्याला शासन संस्था असे म्हणतो. शासन संस्थेचे जे काही वेगवेगळे विभाग असतात, मग कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असेल, या विभागांच्या माध्यमातून लोकांची कामे त्या ठिकाणी पार पाडली जातात. म्हणजेच राज्य संस्थेची जी काही सर्व कामे असतात, ही कामे शासन संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडली जातात. म्हणजेच राज्य संस्थेच्या प्राथमिक कामांपैकी एक काम म्हणजे लोककल्याण साधने होय. मग लोककल्याण साधने म्हणजे काय? तर जास्तीत जास्त लोकांची कामे करणे आणि त्यातून व्यक्ती समाधानी होणे महत्त्वाचे आहे. कारण जर व्यक्तींची जर कामे झाली तरच व्यक्ती त्या ठिकाणी समाधानी राहणार आहे किंवा राज्य संस्थेला कामांच्या माध्यमातून लोककल्याण त्या ठिकाणी साध्य करता येणार आहे. म्हणजेच आपण जसे गणराज्य ही संकल्पना स्वीकारलेली आहे राज्यघटनेच्या माध्यमातून, राज्यघटनेची जी काही वैशिष्ट्ये आहे त्याच्यामध्ये गणराज्य हे सुद्धा राज्यघटनेचे एक वैशिष्ट्य आहे. कारण भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य आहे. तशाच पद्धतीने भारत हे
कल्याणकारी राज्यसुद्धा आहे. आणि अशा संकल्पनेच्या माध्यमातून ती खरोखर भारताला कल्याणकारी राज्य त्या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे. त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा आहे 6वा, नागरिकांना प्रतिसाद देणारे असावे. प्रशासन कसे असावे, तर नागरिकांना प्रतिसाद देणारे असावे. आणि यातला शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येईल, प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नागरिकांचे समाधान होणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच प्रशासन हे नागरिकांचे समाधान करणारे असावे. अशा पद्धतीने दुसऱ्या प्रशासकीय आयोगाची त्या ठिकाणी भूमिका आपणाला सांगता येणार आहे. तर आपण आज याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत. नंतरच्या तासाला आपण दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने सुचविलेले काही उपाय आहेत, 3 उपाय, ते उपाय आपण साधारणपणे पहिला आहे उत्तरदायी आणि पारदर्शक शासन, दुसरा आहे प्रशासनाला अधिकाधिक परिणामाभिमुख करणे, आणि तिसरा मुद्दा आहे नागरिक केंद्री प्रशासन. हे मुद्दे आपण किंवा नंतरचा भाग जो आहे तो नंतरच्या तासाला पाहणार आहोत. तर आपण आज याच ठिकाणी थांबणार आहोत.